नमस्कार. टॉक विथ युअर हॅपीनेस, तुमच्या आनंदाशी तुमचा संवाद. असं म्हणून आत्तापर्यंत आपण सतत भेटत आलो, वेगवेगळे विषय घेऊन, वेगवेगळ्या इमोशन्स घेऊन. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगायचा मी प्रयत्न करत असते की हीलिंग आणि मेडिटेशन ही अतिशय उपयुक्त गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. तुम्हाला जे काही स्वप्न साकार करायचे, जे काही यश मिळवायचे, त्याच्याकरता स्वतःच्या मनाशी संवाद साधणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करतो, पाठिंबा देतो, सर्वतोपरी मदत करतो. तुमची जी काही समस्या असेल त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ. हीलिंग आणि मेडिटेशन वरती जेव्हा काम करायला सुरुवात करेल किंवा लोकांना जास्तीत जास्त ह्याची माहिती किंवा महत्त्व पोचवायला जेव्हा मी सुरुवात करण्याकरता म्हणून लोकांशी बोलले, तेव्हा सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट माझ्या लक्षात आली की लोकांना असं वाटतं की मेडिटेशन हे माझ्या काही उपयोगाचं नाही किंवा मला ते जमणार नाही कारण मी कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. हा एक भाग. त्यामुळे आम्ही गायडेड आणि रेकॉर्डेड मेडिटेशन आहेत, मराठीतून आहेत, समजायला सोपी आहेत. एखादं गाणं तुम्ही ऐकता की नाही लावून ऑन करून, त्याच पद्धतीने ही मेडिटेशन तुम्ही ऐकलेत तरी तुम्हाला तेवढाच फायदा मिळेल. हा एक भाग. दुसरी गोष्ट अशी की हीलिंग हे फक्त मानसिक काही आजार असतील किंवा डिस्टर्बन्स असेल तर त्याच्यावर काम करतात किंवा तुमच्या शारीरिक व्याधींवर काम करतात असा एक समज आहे. पण तसं नाही आहे. हीलिंग आणि मेडिटेशन हे तुमच्या आयुष्यातल्या ईच अँड एव्हरी आस्पेक्ट, छोटा असो मोठा असो, सगळ्या आस्पेक्टवर काम करतात. मग आता बरीचशी मेडिटेशन्स त्या निमित्ताने आम्ही रेकॉर्ड केले. तर आता करता करता 47 मेडिटेशन्सची लायब्ररी आमच्याकडे आहे. या लायब्ररीमध्ये कुठली मेडिटेशन्स आहेत हे मी आता तुम्हाला सांगणारच आहे. पण तुमच्या हे लक्षात यावं की हीलिंग आणि मेडिटेशन हे फक्त शारीरिक आणि मानसिक गोष्टींकरता नाही, तर मला एखाद्या प्रतिकूल परिस्थितीत जरी राहायला लागत असेल म्हणून सुद्धा माझ्या मनाची तडफड होत असेल तर त्याच्यावरही आहे. त्याचप्रमाणे माझे लग्न जमण्याची मानसिकता मला येण्याकरता म्हणून आहे. मला सगळा जॉब बदलायचा आहे त्याच्याकरताही आहे. आणि काहींना नुसतं मन सक्षम करायचं आहे तर त्याच्याही करता आहे. आमचा एक कोर्स आहे की जे तुम्हाला मानसिक ताकद मिळवून द्यायला मदत करतं. कारण जे ताकदवर मन आहे ते तुम्हाला आयुष्य अतिशय सहजतेने जगायला मदत करतं. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रतिकूल परिस्थिती येतच असते, पण मग त्यावेळेला आपलं जर मन शांत आणि स्थिर असेल तर आपण योग्य डिसिजन घेऊ शकतो. ज्या काही समस्या आल्यात ते चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो आणि त्याचा त्रास आपल्याला होत नाही आणि आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून आपण थांबवू शकतो. हे सक्षम मन असण्याचे फायदे आहेत. योग्य डिसिजन घेणं, योग्य निर्णय घेता येणं, स्वतःचं व्यक्तिमत्व पूर्णपणे विकसित करता येणं, हे सक्षम मन असण्याचे फायदे आहेत. तर तो आमचा एक असा कोर्स आहे. जसं आम्ही प्रॉस्पेरिटीचे आमचा कोर्स आहे, मेंटल प्रॉस्पेरिटी, फिजिकल प्रॉस्पेरिटी, फायनान्शियल आणि रिलेशनशिप प्रॉस्पेरिटी, तसंच मन करारे समर्थ ही आमची टॅगलाईन जी आहे त्या टॅगलाईनच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे 4 मेडिटेशनचा एक कोर्स आहे. तो कोर्स तुम्हाला म्हणजे प्रत्येक मेडिटेशन ह्या जे काही आहे 47 मध्ये, ते जर तुम्हाला आम्ही जेव्हा ऐकायला देतो ॲज अ ट्रीटमेंट म्हणून, तेव्हा आम्ही 1800 रुपये चार्ज करतो. 30 दिवसाकरता त्याचा ॲक्सेस, म्हणजे एका महिन्याकरता साधारण एक ॲक्सेस तुम्हाला त्याचा दिला जातो. आणि अशी 47 मेडिटेशन्स तुम्हाला ऐकायला मिळतात. फक्त 9,900 ही आमची जी काही मेंबरशिपची इयरली मेंबरशिपची प्राईस आहे त्याच्यामध्ये. प्लस हा जो कोर्स जरी तुम्ही करायचा ठरवलात मन सक्षम करण्याकरता, तेवढी जरी 4 मेडिटेशन्स तुम्ही करायची म्हटली तरी तुम्हाला सहजपणे 4 मेडिटेशन करता 7,200 द्यायला लागतात. त्याच्याऐवजी तुम्ही ही मेडिटेशन्स आणि अन्य 43 मेडिटेशन्स जी आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोगी आहेत. रोज आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात, वेगवेगळ्या समस्या येतात, वेगवेगळे प्रश्न हँडल करायला लागतात. त्यावेळेला ह्या सगळ्यात कॉमन काय आहे तर माझ्याकडे मेंटल स्ट्रेंथ पाहिजे, मला ती मानसिकता पाहिजे, मला ती थॉट प्रोसेस पाहिजे की मी ते प्रश्न सहजपणे सोडवू शकतो. ती ताकद देणारी अशी मेडिटेशन्स आहेत. त्यामुळे अराउंड 47 मेडिटेशन्स आम्ही
या लायब्ररीमध्ये आमची आहे आणि आम्ही त्याची मेंबरशिप गेल्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे. गेल्या वर्षी लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि बऱ्याच जणांना त्याचा फायदा झाला. त्याच पद्धतीने याही वेळा मी तुमच्यासमोर 2022 म्हणजे 1 मे 2022 ते 30 एप्रिल 2023च्या मेंबरशिप करता त्याची माहिती देण्याकरता मी उभी आहे. गेल्या वर्षामध्ये निर्मल विसावाने बरेच नवनवीन उपक्रम सुरू केलेले आहेत आणि अर्थातच मेंबर्सना त्याचा फायदा होणार. काय ते जाणून घेऊया. स्वानंदी हे निर्मल विसावाचं फूड रिलेटेड उपक्रम आहे. पोळी भाजी आणि बरंच काही, स्वानंदी पोळी भाजी आणि बरंच काही असं त्याचं नाव आहे. आणि तिथे आम्ही अतिशय चांगले पौष्टिक लाडू, जे लहान मुलांपासून सिनियर माणसांपर्यंत सगळ्यांना उपयोगी पडतील असे चांगल्या क्वालिटीचे दर्जेदारचे लाडू आम्ही तयार करतो. पोळी भाजीचे डबे देतो, कॅटरिंगच्या ऑर्डर्स घेतो. त्याच्यामध्ये तुम्हाला 5% त्या जे ड्राय स्नॅक्स आहेत, जे चिवडा चकली जे काय आहे त्याच्यावर तुम्हाला 5% मेंबर्सना सवलत मिळणार आहे. दुसरं आहे निर्मल विसावाच्या ब्युटी ट्रीटमेंट्स आहेत, मेडिटेटिव्ह ब्युटी ट्रीटमेंट्स. त्याच्यावरही तुम्हाला 5% सवलत जर तुम्ही मेंबरशिप घेतली निर्मल विसावाची तर तुम्हाला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही निर्मल विसावाचे मेंबर आहेत त्यांना प्रत्येक वेळेला प्राधान्यक्रम मिळेल. प्रायोरिटी बेसिसवर सर्व्हिस दिल्या जातील. त्याचप्रमाणे जे मेंबर्स आहेत त्यांना हिलिंग आणि मेडिटेशनचे जे काही चार्जेस असतील ते अर्थातच कमी दराने असतील, डिस्काउंट असेल त्याच्यात. आणि नवनवीन उपक्रम आम्ही आणखीन इंट्रोड्यूस करतच आहोत. त्यामुळे ते उपक्रम जसजसे आम्ही इंट्रोड्यूस करू तसतसे आम्ही मेंबर्सना त्याच्यामध्ये डिस्काउंट देऊ. हा एक ॲडिशनल बेनिफिट तुम्हाला लायब्ररीची मेंबरशिप घेतल्यानंतर मिळणार आहे. तुम्ही निर्मल विसावाचे सुद्धा मेंबर होता त्याच्यामध्ये. सो कधीही कुठल्याही प्रसंगात स्वतःला एकटं समजू नका. निर्मल विसावा तुमच्याबरोबर आहे, तुम्हाला हर तऱ्हेनं मार्गदर्शन करेल, तुमचं मन मोकळेपणाने ऐकून घेईल आणि तुम्हाला नक्कीच याच्यातून बाहेर पडायला योग्य मार्गदर्शन करेल. कारण आमची थीमच आहे निर्मल विसावा, या नावातच ती थीम आहे. निर्मळपणे, अतिशय मन मोकळेपणाने, कुठलाही वाईट हेतू न ठेवता प्रत्येकाला विसावा देतो. मग स्त्री असो पुरुष असो, त्याला आपल्या माहेरी आल्यानंतर कसं वाटतं की मन मोकळं बोलावं, गोड कौतुक करून घ्यावं, योग्य सल्ला घ्यावा, योग्य मार्गदर्शन घ्यावं आणि सगळ्यात महत्त्वाचे आपल्या छोट्या छोट्या समस्या कोणाशी तरी मन मोकळ्या बोलाव्या. या सगळ्याचा प्लॅटफॉर्म निर्मल विसावातून आम्ही तुम्हाला देतो. त्यामुळे निर्मल विसावाशी सदैव तुम्ही कनेक्टेड राहा आणि त्याच्याकरता ही मेंबरशिप तुम्हाला नक्कीच मदत करेल. तर चला आपण आता जाणून घेऊया की कुठली 47 मेडिटेशन्स आहेत. त्याच्यात आम्ही विभाग केलेत, 11 विभाग आहेत. प्रत्येक विभागात काही विभागात 2, काही विभागात 8, काही विभागात 1 असं सुद्धा मेडिटेशन आहे. सो आता मी तुम्हाला सांगते, स्क्रीनवर तुम्हाला दिसतील कुठली कुठली विभागांमध्ये कुठले मेडिटेशन्स आहेत. सो बी इन टच. आणि काय हो, तुम्ही अजून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं का? वृषाली लेले यूट्यूब चॅनल निर्मल विसावाचं टॉक विथ युअर हॅपीनेस सिरीज जरूर सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब नाही करू नका हो. तुमची जी काही कॉमेंट्स आहेत, मतं आहेत, ती आम्हाला प्रोत्साहन देतात. त्यामुळे ती पण द्या आणि आमच्याशी टचमध्ये राहा. धन्यवाद. आपण आता बघूया कुठली मेडिटेशन्स आहेत, त्याचं काय काय महत्त्व आहे. ओके, चला. मन सक्षम असणं ह्याने बऱ्याचशा गोष्टी आपण साध्य करू शकतो. मन स्ट्रॉंग असेल तर योग्य निर्णय घेतले जातात, विचार योग्य पद्धतीने केला जातो आणि अर्थातच आपलं जे ध्येय आहे ते आपण शांतपणे गाठू शकतो. त्यामुळे मन करारे समर्थ ही निर्मल विसावाची टॅगलाईन असल्याने मन सक्षम करण्यासाठी आम्ही 6 मेडिटेशन्स आमच्याकडे आहेत लायब्ररीमध्ये. पहिलं आहे स्वतःवर प्रेम करायची वृत्ती येण्यासाठी. तुम्ही म्हणाल प्रेम तर काय, आमचं आहेच आमच्यावरती, पण नाही. स्वतःच्या दोषगुणांसकट स्वतःला मनापासून ॲक्सेप्ट करणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. अनेक लोकांमध्ये, इतके वर्षांचा माझा अनुभव सांगतो की स्वतःवर प्रेम करायची वृत्तीच अनेक जणांकडे नसते.
त्याचप्रमाणे दुसरं मेडिटेशन हे स्वतःवर विश्वास ठेवण्याची वृत्ती येण्यासाठी. अनेक लोकांना स्वतःवरती विश्वास नसतो, त्यामुळे एक तर निर्णय घेतला जात नाही किंवा जर घेतला तर तो नीट पार पाडता येत नाही. त्यामुळे त्याकरताही मेडिटेशन आमच्याकडे आहे. स्वतःला सतत दोष देण्याची वृत्ती आपण नकळतपणे करत असतो. अरे काय असं काय वागलास, वेड्यासारखं काय केलंस, असं आपण स्वतःला सतत दोष देत असतो. पण त्याने आपल्या मनाची शक्ती खर्च होत असते. चांगल्या ठिकाणी खर्च होण्यापेक्षा वाईट ठिकाणी खर्च होते, चुकीच्या ठिकाणी खर्च होते. म्हणून ही वृत्ती जी आहे ही बदलली पाहिजे. म्हणून स्वतःला सतत दोष देण्याची वृत्ती जाण्यासाठी म्हणून आपल्याकडे मेडिटेशन आहे. स्वतःबद्दल आदराची मानसिकता येण्यासाठी. हो, स्वतःबद्दलही आदर असला पाहिजे. आपल्याला जेव्हा वाटतं की समोरच्या माणसाने आपल्याला आदर करावा, आपला आदर करावा, तर मुळात आपण बघायला पाहिजे की आपण स्वतःबद्दल आपल्याला किती आदर वाटतो. नीट विचार केला तर लक्षात येईल की नाही, तितकीशी ती भावना प्रबळ नाही आहे, स्ट्रॉंग नाही आहे आपल्या मनात. त्यामुळे स्वतःबद्दल आदराची मानसिकता येण्यासाठी मेडिटेशन आमच्याकडे आहे. तसं स्वतःविषयी कौतुकाची भावना येण्यासाठी आहे. आपण आपली किती वेळा पाठ थोपटतो, आपण आपलं किती वेळा कौतुक करतो. इतरांनी करावं अशी सतत आपली इच्छा असते, पण आपण करतो का? जी भावना खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे ती येण्यासाठी, स्वतःविषयी कौतुकाची भावना येण्यासाठी म्हणून आमच्याकडे मेडिटेशन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं नेहमी आनंदी राहण्याची वृत्ती येण्यासाठी. कारण नेहमीच अनेक वेगवेगळे प्रसंग, नको असलेले प्रसंग, नको असलेली माणसं आपल्याला भेटत राहतात. आणि मग आपला चेहरा किंवा आपलं मन हे नेहमी दुःखी होतं, निराश होतं. पण हे तर सगळं घडतच राहणार. मग ती ताकद अशी आली पाहिजे की हे सगळं घडत असतानाही माझ्या मनातला आनंद हा तसाच आहे. त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याची वृत्ती येण्यासाठी मेडिटेशन आहे. आता ही जी मेडिटेशन्स आहेत ही तुम्हाला अदरवाईज पण 1 महिन्याकरता दिली जातात. 1 महिन्याकरता त्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळू शकतो. आणि ही मेडिटेशन्सचं तुम्ही जर 21 दिवस कंटिन्युअसली ऐकलेत तर डेफिनेटली तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, इव्हन स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये फरक झालेला तुम्हाला जाणवेल. त्यामुळे तुमचं मन सक्षम व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर डेफिनेटली ही मेडिटेशन्स नक्की करा. नातेसंबंध हा आपल्या माणसांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. आपलं कुटुंब आणि आपले नातेवाईक हे आपल्याला, आपण ह्यांना अवॉइड करू शकत नाही. आणि त्यांच्याशी असलेले संबंध हे आपल्याला जेवढा आनंद देतात तेवढाच त्यांच्यामध्ये जर तणाव निर्माण झाला, त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर आपल्याला त्याचा त्राससुद्धा तितकाच होतो, त्याच तीव्रतेने होतो. त्यामुळे नातेसंबंधांमुळे जर ताण असेल तर तो निघून जाण्याकरता किंवा त्याच्यामुळे मनाला होणारा त्रास कमी होण्याकरता आम्ही 4 वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन्स रेकॉर्ड केलेले आहेत. एक पहिलं आहे की नात्यांमध्ये विश्वास निर्माण होण्याकरता. खूप महत्त्वाची गोष्ट आहे नात्यांमध्ये विश्वास निर्माण होणं. नात्यांमध्ये जेव्हा विश्वास असतो तेव्हा बरेच प्रश्न हे टळले जातात. त्यामुळे नात्यांमध्ये विश्वास निर्माण होण्याची मानसिकता की वृत्ती किंवा दृष्टिकोन येण्यासाठी म्हणून, नात्यांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी म्हणून मेडिटेशन आपल्याकडे आहे. त्याचप्रमाणे नात्यांमधला विसंवाद जाऊन सुसंवाद होण्यासाठी, वेल कम्युनिकेशन होण्यासाठी, एकमेकांशी मोकळेपणाने बोलण्यासाठी या मेडिटेशनचा तुम्हाला उपयोग होईल. नात्यांमध्ये सुसंवाद निर्माण होण्यासाठी हे मेडिटेशन आहे, जे कुटुंबातील ज्यांच्यामध्ये तणाव आहे त्या दोघांनी जर हे ऐकलं तर डेफिनेटली त्यांना त्यांच्या रिलेशनशिपमध्ये फरक झालेला जाणवतो. असे अनुभव आम्हाला आलेले आहेत. आता काही जणांना घटस्फोट किंवा सेपरेशनची जी कारवाई सुरू असते त्यावेळेला या सगळ्या प्रोसेसमधनं जायला लागतं आणि त्यावेळेला खूप तणाव असतो त्यांच्या मनामध्ये. मागच्या सगळ्या आठवणी, नंतर सतत कोर्टामध्ये जाणं, केसेस अटेंड करणं, यावेळेला खरोखर माणसाचा धीर खचतो किंवा तो निराश होतो. अशा वेळेला घटस्फोट किंवा सेपरेशनची कार्यवाही सुरू असताना लागणारी मानसिक ताकद येण्याकरता म्हणून एक मेडिटेशन आमच्याकडे आहे. तसंच नात्यांमध्ये तणावामुळे आलेली निराशा जाण्यासाठी. कधीकधी असं होतं की नात्यांमध्ये नाही पटत किंवा आपल्या मनाप्रमाणे समोरचा माणूस वागत नाही आणि मग आपण फक्त निराश होत जातो
त्याच्यामधनं वेगवेगळे विचार करून आणखीन खचत जातो. ती ही निराशा घालवण्याकरता म्हणून ही मेडिटेशन आहे. ही मेडिटेशन तुम्ही जेव्हा गरज पडेल तेव्हा किंवा 21 वेळा सलग केलीत किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त तुम्हाला गरज वाटली आणि केलेत तर तुम्हाला डेफिनेटली तुमच्या नात्यांमध्ये सुधारणा दिसेल. तुमच्या नात्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये सुधारणा झालेली तुम्हाला दिसेल. जॉब आणि करिअर हा जणू काही प्रत्येकाचाच आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक स्त्रीसुद्धा हल्ली वेगवेगळ्या करिअर करताना दिसतात आपल्याला. आणि इतर बाई अनेक मुलं पुरुष करिअरच्या त्रासामुळे खूप निराश झालेले आमच्याकडे ट्रीटमेंटला येतात. त्यामुळे या जॉब आणि करिअरच्या दृष्टिकोनातून 2 मेडिटेशन्स आम्ही रेकॉर्ड केलेली आहेत. पहिलं आहे जॉब आणि करिअर बदलण्याचा निर्णय घेण्यासाठी. हो, कारण अनेक वेळा असं होतं की मुळात मी जॉब बदलावा का आणि घ्यायचा तर कुठला घ्यावा ह्याच्याकरता जी मनामध्ये प्रायोरिटी लिस्ट मुळात पाहिजे किंवा जॉब का बदलायचा ह्याच्याविषयी थॉट क्लॅरिटी पाहिजे तीच नसते. आणि त्यामुळे कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची हे न समजल्यामुळे कधीकधी जॉब बदलण्याचा निर्णय हा चुकीचा ठरू शकतो आणि त्याच्यातनं अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे योग्य निर्णय घेण्यासाठी जॉब आणि करिअर बदलायचा निर्णय घेण्यासाठी आमच्याकडे मेडिटेशन आहे. दुसरं मेडिटेशन जे आहे ते आहे जॉब आणि करिअरच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी. म्हणजे असंख्य पर्याय उपलब्ध असतात. कॉलेजमध्ये नुकतेच ग्रॅज्युएट झालेल्या मुलांच्या बाबतीमध्ये असेल किंवा एखाद्या करिअर बरेच दिवस एखादं करिअर केल्याने आता वेगळं काहीतरी करायचं आहे अशा पद्धतीने असेल तर मुळामध्ये कुठे जावं, काय करावं, माझ्यामधली कुठली क्वालिटी आहे जी मला योग्य सॅटिस्फॅक्शन मिळवून देणारं करिअर देईल हे लक्षात येण्याकरता म्हणून आम्ही हे मेडिटेशन रेकॉर्ड केलेलं आहे. ते आहे कुठलं करिअर करावं याबाबतीत निर्णय घेण्याकरता मदत करणारं हे मेडिटेशन आहे. तेव्हा डेफिनेटली ही मेडिटेशन जर तुम्ही रिक्वायरमेंटप्रमाणे कधी 3 वेळा 4 वेळा किंवा 21 दिवस किंवा त्याहीपेक्षा अधिक दिवस जर तुम्हाला थॉट क्लॅरिटी यायला लागली तोपर्यंत केलीत तर डेफिनेटली तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल आणि स्वतःकरता योग्य मार्ग निवडू शकाल. कुठल्याही क्षेत्रामध्ये मुळामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर 3 प्रकारच्या गोष्टी तुमच्यामध्ये अगदी मुळामध्ये लागतात आणि तेच धोरण समोर ठेवून आम्ही 3 प्रकारची मेडिटेशन्स या प्रभागामध्ये घातलेली आहेत व्यवसायात तसेच सर्व क्षेत्रांमध्ये यश येण्यासाठी. त्यातलं पहिलं आहे निर्णय घेण्याची मानसिकता येण्यासाठी. मुळामध्ये आपण घेतलेला निर्णय बिनचूक आहे का, योग्य आहे का ह्याच्याकरता बराच विचार आपण करतो पण तो संतुलित असतो असं नाही, बॅलन्स असतात ते विचार असं नाही. कुठल्या भावनेच्या आहारी आपल्या पूर्वच्या कुठल्या तरी अनुभवावर आधारितसुद्धा ते असतात. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची मानसिकता येण्यासाठी म्हणून आम्ही मेडिटेशन रेकॉर्ड केलेलं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही एखादं करिअर करायला जाता किंवा तुम्हाला यश मिळावं असं वाटतं तेव्हा आधी पहिल्यांदा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची मानसिकता तुम्हाला यायला पाहिजे. तो दृष्टिकोन तुम्हाला येण्याची गरज आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या कपॅसिटीवर विश्वास असेल तेव्हा तुम्ही अख्खं जग जिंकू शकाल. त्यामुळे ही वृत्ती येणं खूप महत्त्वाचं आहे कुठलं यश मिळवण्याकरता. तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची मानसिकता येण्याकरता म्हणून मेडिटेशन आमच्याकडे आहे. आणि तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे विचारांमधली अस्पष्टता जाण्यासाठी, कन्फ्युजन. खूप वेळा विचारांचा गोंधळ असतो आपल्या मनात, हे करावं का हे करावं, हे करावं का हे करावं. मग सतत त्यामुळे डोकं भणाणून जातं की कळत नाही विचारांमध्ये हे जे काही गोंधळ चाललेत ते निस्तरू कसे. त्याच्याकरता जी स्पष्टता यायला पाहिजे, थॉट क्लॅरिटी यायला पाहिजे, त्याच्याकरता विचारांमधील अस्पष्टता जाण्यासाठी म्हणून मेडिटेशन आहे. आणि ही मेडिटेशन जी आहेत ती तुम्ही 3 ते 4 वेळा करू शकता किंवा सलग 21 वेळा करत तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स मिळतील. कारण माहिती कुठलीही सवय किंवा पॅटर्न बदलायचं असेल तर 21 दिवस सलग करणं गरजेचं आहे. आणि समज 21 दिवस करूनही जर तुम्हाला वाटलं की नाही अजून थोडं करायला पाहिजे तर तुम्ही करू शकता. हे मेडिटेशन लायब्ररीजमधलं सर्व क्षेत्रांमध्ये किंवा व्यवसायामध्ये यश येण्याकरता रेकॉर्ड केलेले मेडिटेशनचा हा भाग आहे.
खास स्त्रियांचे प्रॉब्लेम्स लक्षात ठेवून एक 4 प्रकारची मेडिटेशन आम्ही या मेडिटेशन लायब्ररीमध्ये घातलेली आहेत. स्त्रियांसाठीच्या विभागामध्ये जे मेडिटेशन्स आहेत त्यातलं पहिलं आहे स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळेला त्यांना शारीरिक आणि मानसिक ताकद येण्याकरता. प्रत्येक स्त्री ही एका हार्मोनल चेंजमधनं जात असते आणि हार्मोन्स ह्या भावनांशी रिलेटेड असल्यामुळे तिला भावनिक चढउतार खूप सहन करावे लागतात. त्याच वेळेला तिला मासिक पाळीच्या वेळेला पिरियड्सच्या वेळेला पोटात दुखत असतं किंवा काही इतर शारीरिक त्रास होत असतात. अशा वेळेला लागणारी शारीरिक मानसिक ताकद येण्याकरता म्हणून हे मेडिटेशन रेकॉर्ड केलेलं आहे. हे तुम्ही पाळी यायच्या अगोदर, साधारण आपल्याला डेट माहिती असते, त्याला यायच्या अगोदर एक साधारण 8 दिवस सुरू केलं आणि पूर्ण पाळी असेपर्यंत जर केलं तर डेफिनेटली तुम्हाला ती शारीरिक आणि मानसिक ताकद मिळेल आणि जो त्रास होतो दर महिन्याला तो एकदम कमी होईल. दुसरं मेडिटेशन जे आहे ते आहे मूल होण्याची मानसिकता येण्याकरता. आता तुम्ही म्हणाल मूल होणं हे निसर्गावर अवलंबून आहे, त्याच्यामध्ये मानसिकतेचा काय प्रश्न? पण नाही. मानसिकता किंवा ती इच्छाशक्ती किंवा त्याबद्दल असणारी थॉट क्लॅरिटी किंवा जबाबदारी घेण्याची वृत्ती अशा बऱ्याच अँगलने त्याच्यामध्ये मानसिकता किंवा विचार करायची पद्धत ही इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे मूल होण्याकरता लागणारी मानसिकताचा एक मेडिटेशन आमच्या या विभागामध्ये आहे, जे स्त्रियांनी ऐकावं पुरुषांनी ऐकलं तरी हरकत नाही अर्थातच, कारण दोघांचाही रोल ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे त्या दोघांनाही ह्याचा नक्कीच फायदा होईल. तिसरं जे मेडिटेशन आहे ते आहे पोटातील बाळाची वाढ नीट होण्यासाठी. म्हणजे जणू काही गर्भसंस्कार आहेत असं तुम्ही म्हणू शकता या मेडिटेशनला, कारण मुळामध्ये या 9ही महिन्यामध्ये आईची मनस्थिती आणि शारीरिक स्थिती ही मजबूत आणि चांगली असावी, आनंदी असावी. त्याकरताच हे मेडिटेशन रेकॉर्ड केलं आहे की जरी आपण म्हटलं तरी रोज काय आपलं तसंच मनस्थिती राहील अशातला भाग नसतो. त्यामुळे हे मेडिटेशन तुम्ही रेग्युलर 9 महिने जरी केलं तरी तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट मिळेल, हे आम्ही आमच्याकडे आलेल्या क्लायंट्सच्या अनुभवानं तुम्हाला सांगतो. आणि जे चौथं मेडिटेशन आहे ते आहे मेनोपॉजमधून जाताना बायकांना जो त्रास होतो, नुसता शारीरिक त्रास होतो असं नाही तर मानसिक त्राससुद्धा खूप होतो. तर त्यामुळे तो होण्यासाठी किंबहुना तो होत असताना तो पूर्ण त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी जी मेंटल आणि फिजिकल स्ट्रेंथ लागेल ती तुम्हाला हे मेडिटेशन करून मिळेल. सो तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही करा, किंवा पाळी लांबली किंवा तुम्हाला जाणवायला लागलं की नाही आता हा मला त्रास होतो आहे, त्यावेळेला जरी तुम्ही हे सुरू केलीत आणि सलग 21 दिवस केलीत तरी तुम्हाला तुमच्या शरीरात आणि मनामध्ये नक्कीच बदल जाणवेल. ही मेडिटेशन मी म्हटल्याप्रमाणे रिक्वायर्ड आहेत, तुमच्या जरुरीप्रमाणे तुम्ही कधीही करू शकता, कितीही वेळा करू शकता, कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 21 वेळा, किंवा जर असं वाटलं की ह्याची जास्त गरज आहे तर त्याही वेळेला तितक्या वेळा करू शकता. खूप धावपळ होते एखाद दिवशी, कधीतरी घरामध्ये एखादा छानसा प्रसंग असतो, कुठल्या इव्हेंटला जायचं असतं, मग तो ऑफिसमधला असतो, घरातला असतो, कोणाच्या नातेवाईकाचं लग्न किंवा कार्य असतं, किंवा आणखीन काही अचानक आलेल्या संकटांमुळे असेल, बदललेल्या जीवनशैलीमुळे असेल, कधीकधी खूप शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. असं वाटतं कोणाशी बोलू नये, काही करू नये, पूर्ण अंग दुखत असतं म्हणा, किंवा मन एकदम थकलेलं असतं. अशा वेळेला तुम्हाला रिलॅक्सेशन मिळवून देण्यासाठी रिलॅक्सेशन या विभागामध्ये आम्ही 2 मेडिटेशन्स ठेवलेली आहेत रेकॉर्ड करून. पहिलं म्हणजे शारीरिक आणि मानसिक थकवा जाण्यासाठी. मी जसं म्हटलं की अनेक वेळेला आपल्याला अशा प्रसंगातनं जायला लागतं, तेव्हा तो थकवा पूर्णपणे मनातनं आणि शरीरातनं काढून टाकण्यासाठी हे मेडिटेशन तुमच्या जरुरीप्रमाणे तुम्ही ऐकू शकता. दुसरं जे मेडिटेशन आहे ते आहे रिलॅक्स आणि रिफ्रेश. म्हणजे असं तुम्हाला वाटलं की नाही आज बरीच महत्त्वाची कामं आहेत पण मला आज एनर्जी हवी आहे आणि आत्ता ती काही माझ्याकडे नाही आहे, तर अशा वेळेला रिलॅक्स आणि रिफ्रेश हे मेडिटेशन जरी तुम्ही केलं सकाळी किंवा कुठेतरी मेन फंक्शनला जायच्या आधी किंवा कुठल्या इंटरव्ह्यूच्या आधी किंवा काय, तर डेफिनेटली तुम्हाला भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल
आणि तुमचं जे काही काम आहे तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने आणि चांगल्या एनर्जीमध्ये करू शकाल. सो रिलॅक्सेशन या विभागामध्ये ही 2 मेडिटेशन्स आहेत. आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा एक मेडिटेशन आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. ज्यांना असं वाटतं की माझी स्पिरिच्युअल प्रगती व्हायला पाहिजे आणि जर ती होत नसेल, लक्ष केंद्रित होत नसेल, व्यवस्थित आध्यात्मिक अभ्यास होत नसेल, तर हे मेडिटेशन तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. सोल बाथ असं त्याचं नाव आहे आणि स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट करता किंवा आध्यात्मिक प्रगती करता तुम्ही म्हणू शकता हे मेडिटेशन तुम्ही करा. कितीही वेळा करा, कसंही करा, डेफिनेटली हे मेडिटेशन मात्र जरूर करा. एकदा अनुभव घ्या, खूप छान वाटेल तुम्हाला. अनेक वेळा अशा अनेक काही घटना घडतात, काही प्रसंगातून जायला लागतं आणि मनाची शांतता एकदम हरवून जाते. आपण एकदम बेचैन होऊन जातो. मग ती घटना आपल्या बाबतीतली असो, नातेवाईकांची असो, मित्रमैत्रिणींची असो किंवा तिसऱ्या कोणाची ऐकलेली असो, आपल्या मनावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. अशा वेळेला मन शांत आणि स्थिर होण्याकरता म्हणून एक विभाग आम्ही मेडिटेशन लायब्ररीमध्ये केलेला आहे. त्या विभागामध्ये तुम्हाला अशी या प्रकारची मेडिटेशन्स ऐकायला मिळते. एक म्हणजे एखाद्या प्रसंगामुळे निर्माण झालेल्या बेचैनीमधून मन शांत करण्यासाठी. असे काही प्रसंग येतात, ऐकतात किंवा आपण बघतो की त्याच्यामुळे मन अतिशय बेचैन होतं आणि मग काहीही झालं तरी आपल्याला शांत वाटत नाही. अशा वेळेला त्या प्रसंगातून निर्माण होणाऱ्या बेचैनीमधून मन शांत करण्यासाठी हे मेडिटेशन तुमची मदत करेल. दुसरं मेडिटेशन आहे प्रतिकूल परिस्थितीत मनाची ताकद राहण्यासाठी. प्रतिकूल परिस्थिती म्हणजे अनेक वेळेला असं होतं की ती परिस्थिती आपल्याला नकोशी, आपल्या आनंदी नाही होत आपण त्या बाबतीत, पण तिथे आपल्याला रोज काम करायला लागतं किंवा त्या ठिकाणी रोज जावं लागतं किंवा ती परिस्थिती रोज फेस करायला लागते जी आपण बदलू शकत नाही. अशा वेळेला आपली मनाची ताकद जी आपल्याला लागते त्याच्याकरता हे मेडिटेशन तुम्हाला मदत करेल. तिसरं आहे डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी. खूप निराश जर होत गेला एखादा मनुष्य किंवा आपल्या मनाची स्थिती सतत जर नैराश्याखाली राहिली तर हळूहळू माणूस डिप्रेशनच्या मोडमध्ये जातो की त्याला काहीच नकोसं वाटतं. अशा वेळेला डिप्रेशनमधून बाहेर येण्याकरता जर तुम्हाला जाणवलं की नाही मला आता हे डिप्रेशन येतं, ह्याच्यातनं मला बाहेर पडलं पाहिजे किंवा तुमच्या आजूबाजूला जर कोणी असेल तर तुम्ही त्याला हे मेडिटेशन करायला लावा. तो मनुष्य नक्कीच डिप्रेशनमधनं बाहेर येईल. चौथं मेडिटेशन ह्याच्यामध्ये जे आहे ते करोना झाल्यामुळे कमी झालेली मानसिक ताकद पुन्हा मिळवण्यासाठी. ज्या काही करोनाच्या केसेसना आम्ही हिलिंग केलं त्याच्यामध्ये सगळ्यात जाणवलं की त्यांच्या मनावरती करोनाचा खूप परिणाम झालेला आहे. जसा शरीरावर झालाय तसा करोनामुळे एक प्रकारची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली, आत्मविश्वास गेलेला आहे. बरेच काही परिणाम, नकारात्मक परिणाम ज्यांना करोना झालेला आहे त्यांच्या मनावर झालेले आहेत. त्यामुळे ज्यांना करोना झालेला आहे त्यांना ती मानसिक ताकद पहिल्याप्रमाणे तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला जर परत मिळवायचा असेल तर हे मेडिटेशन तुम्ही नक्की करा. अपयश पचवण्यासाठी लागणारी ताकद येण्यासाठी हे आहे पुढलं मेडिटेशन. अनेक वेळा अपयश येतं, आपल्याला कधीच इच्छा नसते की आपल्याला अपयश यावं. आपण नेहमी यशाचीच स्वप्न बघतो, पण तरीसुद्धा अनेक वेळा अनपेक्षितपणे अपयश आपल्यासमोर येऊन उभं राहतं आणि मग आपण कोलमडून जातो. पण खरं तर तसं योग्य नाही. ते अपयश पचवून पुन्हा उभं आपण राहायला पाहिजे आणि अशा वेळेला हे अपयश पचवण्यासाठी लागणारी ताकद येण्याकरता हे मेडिटेशन्स तुम्हाला नक्की मदत करतील. दुसरं आहे 6वं जे मेडिटेशन आहे ते आहे नकार पचवण्याची लागणारी ताकद. नकार येतो आपल्याला अनेक वेळेला, अपेक्षित नसतो तरी पण नकार येतो आणि मग आपण बघतो की माणसं डिप्रेस होतात, निराश होतात आणि मग त्याच भावनेमध्ये कधी कधी काही लोकांचे आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होतं. म्हणून टू ॲक्सेप्ट नो, नकार पचवण्याची ताकद येण्यासाठी म्हणून आम्ही मेडिटेशन डिझाईन केलेलं आहे. हे मेडिटेशन तुम्ही ऐकलं तर तुम्ही सहजपणे आणि अलगदपणे ह्या परिस्थितीतून बाहेर येऊ शकाल. जे 7वं मेडिटेशन आहे ते आहे परिस्थितीचा स्वीकार करण्याची ताकद येण्याकरता.
जी काही परिस्थिती आजूबाजूला आहे, आता करोनाच्या काळात आपण बघितलं की आपण काहीच करू शकत नव्हतो, ती परिस्थिती बदलूच शकत नव्हतं. सगळीकडे जगामध्ये तीच होती, पण त्याच्यामुळे किती ताण आला. असे अनेक परिस्थिती आपल्याला आजूबाजूला असतात किंवा आपल्याला त्या प्रसंगातनं जायला लागतं. तेव्हा ती ताकद राहण्यासाठी किंवा परिस्थितीचा स्वीकार करण्याची ताकद येण्यासाठी म्हणून हे मेडिटेशन आहे. तसंच मनातली निराशा निघून जाण्यासाठी हे मेडिटेशन आहे. आता मगाशी आपण डिप्रेशनचं बघितलं, पण डिप्रेशन कधी येतं माणसाला की जेव्हा टोकाची निराशा त्याला येते. पण कधी कधी मन नुसतं निराश होतं, खूप त्याच्यामध्ये डिप्रेशनची एवढी तीव्रता नसते, पण निराशेची भावना मात्र सतत विचारांमध्ये येते. त्यावेळेला ही मनातली निराशा निघून जाण्यासाठी म्हणून हे मेडिटेशन तुम्हाला मदत करतं. आणि अर्थातच ही सगळी मेडिटेशन मन शांत आणि स्थिर करण्यासाठी डिझाईन केलेली आहेत. त्यामुळे त्या विभागामध्ये तुम्हाला ही मेडिटेशन्स मिळतील. नंतरची स्लाईड आहे ज्याच्यावर तुम्ही बघताय की खूप भीती भूक म्हणजे इतकी भीती वाटते लोकांना, वेगवेगळ्या शंका येतात मनात आणि त्यामुळे आपण आपल्या मनाची ताकद हरवून बसतो. त्यावेळेला हे मेडिटेशन करायचं. एक आहे मनातली विचार व्यक्त करण्याची भीती. कधी कधी लोकांना एक्सप्रेशनचं फिअर असतं की मी कसं बोलू, काय बोलू, समोरचा माणूस ऐकून घेईल का, भांडण नाही ना होणार, आणखीन तो काही वेगळ्या प्रकारे रिॲक्ट नाही ना करणार. तर ही भीती जाऊन शांतपणे आपलं म्हणणं मांडण्याची ताकद तुम्हाला येण्याकरता म्हणून हे मेडिटेशन आहे. दुसरं आहे जबाबदारी घेण्याची भीती जाण्याकरता. जबाबदारी घ्यायची पण भीती वाटते आपल्याला जमेल का, आपल्याच्याने होईल का, निभावेल का, हे सगळं जे काय आपले विचार असतात त्यातून बाहेर पडण्याकरता म्हणून हे मेडिटेशन आहे. आणि तिसरं आहे मनातली भीती जाण्याकरता. फिअर किंवा अँझायटीची भावना अनेक वेळेला आपण फेस करतो, ती निघून जाण्याकरता, मनातली भीती निघून जाण्याकरता म्हणून हे मेडिटेशन डिझाईन केलेलं आहे. लग्न ही माणसाच्या आयुष्यातली खूप मोठी घटना आहे. जोडीदार योग्य मिळाला तर खरंच आयुष्य चांगलं होतं. तेवढंच हे निर्णय चुकले तरीही आपल्याला खूप त्रासातून जावं लागतं. आणि अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात, आपल्या नात्यात घडत असतात. कोणाचं तरी आपण काहीतरी ऐकलेलं असतं. त्यामुळे जेव्हा आपल्याला लग्नाळू मुलीला निर्णय घेण्याची वेळ येते लग्न करण्याची, तेव्हा तिच्या मनामध्ये असंख्य शंका असतात, गोंधळ असतो. नक्की लग्न करावं का करू नये, आणि करावं तर का करावं, आणि त्याच्याकरता कसा मुलगा किंवा मुलगी बघावी, कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यावी, कुठल्या गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंटची तयारी ठेवावी, हे सगळे निर्णय घेण्यासाठी, लग्नाचा निर्णय घेण्यासाठी मानसिकता येण्यासाठी म्हणून आमच्याकडे मेडिटेशन आहे. पूर्वीच्या काळी कदाचित ह्याची गरज नव्हती, पण आत्ता ह्या सध्याच्या काळामध्ये जेव्हा खूप काही करिअरचा पण स्ट्रेस मुलांच्या मनावरती आहे, त्यावेळेला लग्न करण्याची मानसिकता येण्याचं मेडिटेशन करण्याची गरज भासली. कारण मी म्हटलं तसं अनेकांचं ऐकून किंवा आपल्या आईवडिलांचा संसार बघून किंवा आणखीन माझ्या बहिणीचा, भावाचा संसार बघून मी काहीतरी ठोकताळे माझ्या मनात बांधलेले असतात. ते बरोबर असतात असं नाही. त्यामुळे जसं तुम्हाला क्लॅरिटी येईल तसा तुम्हाला निर्णय घ्यायलाही सोपी जाईल. म्हणूनच लग्नाचा निर्णय घेण्याची मानसिकता येण्यासाठी म्हणून मेडिटेशन फॉर मॅरेज या विभागामध्ये तुम्हाला मिळेल. आणि दुसरं, मुलांच्या लग्नाचं पण आईवडिलांना प्रचंड टेन्शन येतं. अमक्या टमक्याची मुलगी किंवा अमक्या टमक्याचा जावई असा निघाला, असं आपण अनेक वेळा ऐकतो. आणि मग जेव्हा आपल्या मुलाच्या बाबतीत किंवा मुलीच्या बाबतीत लग्नाची वेळ येते, तेव्हा आपण प्रचंड घाबरून स्वतःला एक लिमिट करून प्रत्येक गोष्टीकडे बघत राहतो किंवा त्याच भावाने बघत राहतो. अर्थात हे सगळं नकळत होतं, कारण आपल्याला एकच इच्छा असते की आपल्या मुलीचं आणि मुलाचं चांगलं व्यवस्थित कल्याण व्हावं. त्यामुळे मग त्याचा त्रास होणं, टेन्शन येणं, जोपर्यंत जमत नाही आहे लग्न तोपर्यंत खूप कधी निराश व्हायला होणं, ह्या सगळ्या भावनांवर काम करणारं मेडिटेशन आहे आमच्याकडे, जे मुलांच्या लग्नाचं आईवडिलांना येणारं टेन्शन कमी होण्यासाठी म्हणून हे मेडिटेशन रेकॉर्ड केलेलं आहे. ते लग्नासाठीचा जो काय आमचा विभाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे मेडिटेशन ऐकता येईल. आपण कुटुंबामध्ये राहत असतो,
आणि कुटुंब आपल्याला आवडतं. पण ह्या कुटुंबामध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे ह्या कुटुंबावरती लक्ष केंद्रित करून, कुटुंबातल्या काही समस्यांवरती लक्ष केंद्रित करून आम्ही मेडिटेशन डिझाईन केलेले आहेत. ज्याला नाव दिलं आहे कुटुंबातील प्रश्न सोडवण्याकरता ही मेडिटेशन आमच्याकडे आहे. पहिलं मेडिटेशन आहे कुटुंबातील विचारांचं अंतर कमी करण्यासाठी लागणारी विचारधारा येण्याकरता, ज्याला आपण फॅमिली कम्युनिकेशन म्हणू शकतो. अनेक कुटुंब अशी आहेत की ज्याच्यामध्ये विचारांमध्ये अंतर आहे म्हणून कम्युनिकेशनच नाही आहे, आणि त्याच्यामुळे दोन व्यक्तींमधलं अंतर हे वाढतच जातं आणि मग ते थांबवता येत नाही अशाही टप्प्यापर्यंत येऊन पोचतं, आणि मग अर्थातच त्यामुळे कुटुंबातला आनंद हा निघून जातो. त्यामुळे कुटुंबातील विचारांचं अंतर कमी करण्यासाठी लागणारी विचारधारा येण्यासाठी हे मेडिटेशन आहे. ज्यांच्यामध्ये ताण आहे त्या लोकांनी हे जर मेडिटेशन ऐकलं तर नक्कीच त्यांना थॉट क्लॅरिटी येईल. दुसरं आहे मुलांवरचा अविश्वास निघून जाण्यासाठी. मुलांच्या बाबतीमध्ये पालकांच्या मनामध्ये अनेक वेळेला अविश्वास असतो. तो नीट करेल का, त्याच्याने होईल का, त्याचं सगळं व्यवस्थित होईल का, ह्या सगळ्यामुळे कुठेतरी एक सतत ताण निर्माण होत असतो आणि जो ताण नकळतपणे कुठेतरी काढला जातो. त्यामुळे मुलांवरचा हा जो अविश्वास आहे तो निघून जाऊन त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची मानसिकता येण्याकरता म्हणून मेडिटेशन आहे. तिसरं मेडिटेशन आहे कुटुंबातील प्रश्न हाताळण्याची भीती. कुटुंबातील प्रश्न जे काही असतील ते सगळ्यांनी मिळून सामंजस्याने सोडवले तर खूप सोपं होऊन जातं. पण कोणीतरी त्याच्याकरता ते प्रश्न हाताळण्याकरता त्याचा चार्ज घेण्याची गरज असते. जसं चाललंय तसं जर चालू ठेवलं तर अनेक वेळेला फक्त ताणतणाव आणि विसंवाद निर्माण होतो. त्यामुळे कुटुंबातील प्रश्न हाताळण्याची भीती जाण्याकरता म्हणून आम्ही हे मेडिटेशन रेकॉर्ड केलेलं आहे. चौथं जे आहे ते मुलांच्या करिअरचा ताण जाण्यासाठी. खूप सध्या कॉम्पिटिटिव्ह युग असल्यामुळे मुलांचं करिअर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा वेळेला मुलांच्या करिअरचा ताण जो सतत पालकांच्या मनावर येतो त्यातून बाहेर पडण्याकरता पालकांना मदत व्हावी म्हणून मुलांच्या करिअरचा ताण जाण्यासाठी म्हणून हे मेडिटेशन आमच्या मेडिटेशन लायब्ररीत तुम्हाला मिळेल. दुसरं कधी कधी असं होतं की दुसऱ्यांच्या विचारांवर अवलंबून राहण्याची सवय जाण्यासाठी. काय आहे, कुठला तरी एक माणूस जर स्ट्रॉंग असेल तर आपल्याला असं वाटतं की तो करतो तेच बरोबर आहे, आणि त्यामुळे आपण नकळतपणे आपण त्याच्यावरती निर्णयाकरता, मार्गदर्शनाकरता किंवा कुठल्या गोष्टीकरता अवलंबून राहतो. मार्गदर्शन घ्यायला, सल्ला घ्यायला, डिस्कस करायला काहीच हरकत नाही, पण त्यामुळे आपण स्वतः आपल्या बाबतीत विचार करायचा नाही, निर्णय घ्यायचा नाही, हे चुकीचं आहे. ते नकळतपणे आपल्या हातून घडत जातं. म्हणून दुसऱ्यांच्या विचारांवर अवलंबून राहण्याची सवय जाण्यासाठी म्हणून हे मेडिटेशन या लायब्ररीमध्ये तुम्हाला मिळेल, जे तुम्ही 21 दिवस सतत केलं तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडाल. आणि 6वं जे मेडिटेशन आहे की कुटुंबामध्ये नकळतपणे कधीतरी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि ते सहन करण्याचा प्रसंग आपल्यावर येतो, आणि ते जीवाभावाची व्यक्ती गेल्यामुळे आपलं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. पण अर्थातच आपल्याला हे सगळं स्वीकारायला लागतं, या परिस्थितीतनं बाहेर पडायला लागतं. त्यामुळे जवळच्या व्यक्तीचा मृत्यू सहन करण्याची ताकद येण्यासाठी म्हणून मेडिटेशन आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. जर कोणाला गरज असेल तर तुम्ही नक्की त्यांना हे मेडिटेशन सांगा, कारण जर हे त्याने केलं तर डेफिनेटली तो किंवा ती त्या प्रसंगातनं लवकरात लवकर बाहेर येऊ शकेल आणि आहे ते आयुष्य स्वीकारून पुढे जाण्याची मानसिक ताकद त्या व्यक्तीला नक्कीच येईल. आपल्या कॉमन काही समस्या असतात, त्या संबंधित एक विभाग आम्ही केलेला आहे कॉमन प्रश्नांकरता म्हणून. त्याच्यामध्ये कुठली मेडिटेशन्स मिळतील तुम्हाला ऐकायला मिळतील ते जाणून घेऊया. पहिलं म्हणजे रात्री झोप लागण्यासाठी. बऱ्याच जणांना रात्री शांत झोप लागत नाही, त्याची समस्या सतत जाणवते, किंवा काही जणांना काही प्रसंगांमुळे, काही ताणामुळे, निराश झाल्यामुळे रात्री झोप लागत नाही, आणि मग या कुशीवरून त्या कुशीवर ते वळत राहतात आणि
शांत झोप त्यांना मिळत नाही, तर रात्री झोप शांत लागण्यासाठी म्हणून हे मेडिटेशन आहे ह्याच्यामध्ये. तसं डायबिटीस हा जो काही आजार आहे तो इतका कॉमन झाला आहे हल्ली, आणि त्यामुळे या डायबिटीसवर कंट्रोल राहण्याची मानसिकता येण्याकरता मुळामध्ये हे मेडिटेशन आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. अर्थातच तुमच्या गोळ्या, तुमचं जे काही डॉक्टरी उपचार आहेत ते चालू ठेवायचे, पण त्याच्याकरता जी काही मानसिक ताकद लागते, मग ते व्यायाम करायला लागतो किंवा तुम्हाला खाण्यावर कंट्रोल ठेवायला लागतो किंवा आवडीचं न खायला मिळाल्यामुळे थोडंसं निराश व्हायला होतं. हे जे सगळे तुमचे मानसिक ताण डायबिटीसमुळे तुम्हाला येतात त्याच्यावरती त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मानसिक ताकद येण्याकरता म्हणून हे मेडिटेशन आहे. मनातील एकटेपणा जाण्यासाठी हे तिसरं मेडिटेशन. कितीही माणसं आजूबाजूला असली तरी अनेक वेळेला असं होतं की आपण मनामध्ये खूप एकटं वाटतं आपल्याला, आणि हा एकटेपणा जो काय आहे हे सगळं नकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. त्यामुळे पॉझिटिव्हली आनंदाने जगायचं असेल तर मनामधला हा एकटेपणा काढण्याची गरज आहे. तो मनामधला हा एकटेपणा जाण्यासाठी हे मेडिटेशन आमच्याकडे आहे. चौथं मेडिटेशन आहे एकाग्रता वाढण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन येण्यासाठी. निर्णय जर कुठला घ्यायचा असेल किंवा कुठलं काम करायचं असेल तर आपलं कॉन्सन्ट्रेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. पण जेव्हा डोक्यात वेगवेगळे विचार असतात तेव्हा ते कॉन्सन्ट्रेशन होतच नाही. अशा वेळेला हे मेडिटेशन जर तुम्ही 21 दिवस केलं तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा उपयोग होईल. 5वं मेडिटेशन आहे कृती करण्याची मानसिकता येण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल हे का मेडिटेशन? कारण असं आहे की अनेक वेळेला आपल्याला पटतं बरं का, पण वळत नाही. मला कळतं की मी व्यायाम केला पाहिजे, मला कळतं की मी अमक्या ठिकाणी जाऊन काहीतरी बोलायला हवं आहे, काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी आहे किंवा कुठेतरी जाऊन काहीतरी काम माझं करून घ्यायला हवं आहे, पण कृती करण्याची मानसिकताच येत नाही. मला कळतंय पण वळत नाही. अशा वेळेला ॲक्शन घेण्याची मानसिकता येण्यासाठी म्हणून हे मेडिटेशन आमच्याकडे आहे आमच्या लायब्ररीमध्ये. आणि 6वं जे मेडिटेशन येते की मुलं परदेशात असतील तर आईवडिलांना येणारं टेन्शन कमी होण्यासाठी. अनेक सध्या असं आहे की शिक्षणाकरता, नोकरी करता, कामानिमित्त मुलं परदेशात असतात. त्यावेळेला आईवडिलांची इकडे मानसिक अवस्था मात्र कठीण होते. अनेक विचार, अनेक शंका मनामध्ये येत असतात आणि त्यामुळे प्रचंड टेन्शन मनावर असतं. तो ताण निघून जाण्यासाठी मुलं परदेशात असतील तर आईवडिलांना येणारं टेन्शन कमी होण्यासाठी म्हणून मेडिटेशन आमच्या लायब्ररीमध्ये आहे. तेव्हा जरूर त्याचा लाभ घ्या.